ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यात येणाऱ्या किल्ल्यांपैकी अशेरीगड किल्ल्याचा आकार प्रचंड असल्याने हा गड बुलंद वाटतो. इतिहास काळात ठाण्याच्या उत्तम सीमेचे रक्षण करणाऱ्या या किल्ल्याच्या परिसरात सागाच्या झाडांचे जंगल होते. प्रामुख्याने जहाज बांधणीस उपयुक्त ठरणाऱ्या लाकडांमुळे या गडाचे इतिहास काळात फार महत्त्व होते. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या स्पॅरो ऑफ सह्याद्री या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण जात आहोत अशेरी गडावर. तर चला तर आपण ट्रेकला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण भेट देणार आहोत अशेरी गडला. तर तुम्ही बघू शकता की माझ्या पाठी हा जो मोठा डोंगर आहे ना, तोच अशेरी गड आहे. तर चला आता आपण आपल्या ट्रेकसाठी सुरुवात करूया. प्रत्यक्ष गाव महामार्गापासून थोडं आत आहे. गावात जाण्यासाठी रस्त्याच्या डावीकडे बैलगाडीची वाट आहे. महामार्गावरूनच पालघरकडे पाठ करून उभे राहिल्यास उजवीकडे अडसूळ व डावीकडे प्रचंड असा अशेरीगड दिसतो. प्रत्येक गोष्टीत एक साधी पण सुंदर अशी शांती आहे. या ठिकाणी जीवनाचा एक वेगळाच झंकार आहे. आता आपण गावातल्या साध्या आणि मनमोहक पहाटेची चव घेऊया. हातात गरम चहा आणि प्लेट मध्ये ताज्या वडापाव सोबत नाश्ता करणे हे एक खास आनंदच आहे. गावातल्या या आरामदायक वातावरणात साध्या गोष्टींचा आनंद घेणं खूप छान वाटतं. चौदाव्या शतकात महिकावती नगरी म्हणजेच माहीम येथील राजा बिंबदेव याने हा किल्ला जिंकून घेतला व या गडाचा उत्तम बंदोबस्त करून येथे आपले लष्करी ठाणे बसविले. बघू शकता की माझ्या पाठी अशेरी गड दिसतोय आणि हा उजव्या साईडून ही वाट आहे. आता आपला ट्रेक सुरू होतोय आणि बघा आसपासच्या निसर्गाची सुंदरता, हिरवागार डोंगर, झाडांची झुंबरे आणि शुद्ध हवा आपल्याला एक वेगळाच अनुभव देत आहेत. इथे प्रत्येक वळणावर आपल्याला नवे दृश्य, नवा आनंद मिळतो. डोंगराच्या कुंडलीत असलेल्या या आश्रयस्थळावरच सौंदर्य शब्दात व्यक्त करणं खरंच अवघड आहे. या गडावर जाण्यासाठी एकच वाट आहे. पालघरहून कासा या शहराकडे जाणाऱ्या एसटी बसने किंवा या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनाने निघून मस्तान नाका या ठिकाणापासून सुमारे 10 ते 11 किलोमीटर वर असणाऱ्या खोडकोना गावाच्या स्टॉपला उतरायचे. खोडकोना म्हणजे अशेरी गडाच्या पायथ्याशी असलेलं 5-25 घर असलेलं छोटस पण लोभस असं गाव. अर्धा तासाचा ट्रेक झालाय आणि थकवा तर लागलाय, बट जी पायवाट आहे, जी दगडांनी बनवलंय ती एवढी सुंदर आहे आणि एकदम हार्ड असा ट्रेक नाही आहे. म्हणजे इझिली आपण इकडून वॉक करू शकतो. म्हणजे अशी खडी चढायची येते तशी वगैरे काहीच नाही. तर तुम्ही बघा एकदम किती एकदम मस्त प्रकारे असं त्यांनी जे बनवलंय, जो वे आहे तो. सो आता पुढे जाऊया, कंटिन्यू करूया. अजून मे बी 1 तासाचा ट्रेक बाकी आहे. लेट्स गो. तर आपला शेरूच मस्त होता. अरे पी घाबरला तरी. याचं नाव काय सांगता? बगीरा. बगीरा. हल्लू 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 पे जरा.
हॅलो हे बाई लागले रे. डी ऑलमोस्ट 1 तासाचा ट्रेक केला आहे आणि पूर्ण रॉकी पॅच लागतो आहे आणि सरळ सरळ एकदम खडी चढाई आहे. तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. सो इकडे प्रॉपर एकदम थकवा लागतो आहे. बट हळूहळू या. आपण आता आपल्याला दिसतोय पायथा दिसतोय गडाचा. तर आता मे बी 5 मिनटं किंवा जास्तीत जास्त 10 मिनटं हळूहळू गेले तर आपण पोचूया. तर रॉकी पॅच फायनली कंप्लीट झाला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गडाचा पायथा लागतो आणि इकडून आता थोडीशी 10 मिनटाची चढाई आहे. त्याच्यानंतर आपण गडावर पोचूया. तर आता पुढे जाऊया आणि एक्सप्लोर करूया. लेट्स गो. सो थोडंसं पुढे आले आम्ही आणि मला हे आता झाड दिसले. तर त्या झाडावर ना वेली चढल्यात आणि त्याला ऑरेंज कलरचे डाळिंबासारखी फळं दिसत आहेत. आता मला माहिती नाही आहेत एक्झॅक्टली ते कुठले फ्रूट्स आहेत. बट जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. बघा एकदम एवढे क्यूट असे दिसत आहेत. म्हणजे अर्धे त्या साईडला रेड कलरचे झाले ते टोमॅटोसारखे दिसतात आणि हे अगदी ऑरेंजसारखे पण दिसतात. आता व्हिडिओमध्ये दिसेल की आय डोंट नो. बघा ते पूर्णपणे दाखवायचं. आपण एक पाडायचा ट्रायसुद्धा करू. खाली पडलं तिकडे. महेश खाऊन बघणार आहे. आम्ही खूप कष्ट करून एक फळ पाडलं आहे. तर हे कडक आहे. आता बघा तुम्हाला माहिती असेल जर तर कमेंटमध्ये सांगा की हे फळ कोणतं आहे. तर फ्रेंड्स तिकडून आपण तो रॉकी पॅच आहे तिकडून चढून तिकडे बेस आहे गडाचा. तिकडून असे वर आले आणि इकडून हा सरळ सरळ रस्ता दिसतोय बरोबर. आणि हा आता इकडून असं स्ट्रेट तिकडे जातोय. बट हा रस्ता नाही आहे. हा चुकीचा रस्ता आहे. बिकॉज आम्ही ऑलरेडी एकदा रस्ता आता इकडून भुलल्यात. सो आता रस्ता जो आहे ना तो जर आपण असे आले तर हा जो इकडे जो हा मोठा दगड आहे हे झाड आहे इकडून वरतून असा रस्ता आहे. बी शुअर की तुम्ही करेक्ट वेने चाललेत. बिकॉज पुढे ह्याच्या काहीच नाही आहे. तिकडे डेड एंड आहे. ओके सो राईट रस्त्याला जा. पोर्तुगीजांनी वसईत बस्तान बसविल्यावर इसवी सन 1556 साली आशिरीवर हल्ला करून तो बळकाविला. या किल्ल्यांचे महत्त्व लगेच पोर्तुगीजांच्या लक्षात आले व त्यांनी या गडाच्या मजबूतीकरिता अनेक नवीन बांधकामे केली. पुढे संभाजी राजांच्या कारकिर्दीत पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी इसवी सन 1683 साली तारापूरवर हल्ला करून बेचिराख केले. त्याचवेळी राजांनी आशिरी गड जिंकून स्वराज्यात सामील केला. तर जेव्हा आम्हाला पायऱ्या लागल्या तर तिथून आम्हाला एक ही अशी गुहा अशी खूप अशी प्राचीन वाटते जी मिळाली आणि तिच्या भिंतीवर उधळलेल्या गुळगुळीत खडकांची लांबसर रचना पाहून आपल्याला इथे असलेल्या नैसर्गिक सौंदर्याचा प्रयत्न येतो. पुढे चिमाजी आप्पा पेशवे यांच्या वसई स्वारीच्या वेळी मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून 1737 च्या कोकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला व परत मराठ्यांचे भगवे निशाण गडावर अभिमानाने डोलू लागले. 1818 नंतर आशिरीगड इंग्रजांच्या हाती गेला.
तांदूळ कोण असं चाललंय पूर्ण रे वाईब ते व्हिडिओ मध्ये मी बघितलं तर ग्रीन कलरचे होते. हा? कलर उडला वाटतं. उडला कलर. रातोरात कलर उडला. अरे मला टॅनिंग होते खूप उन्हामध्ये. तिकडे उन्हात तापला नसतं. चल सगळ्या घाबरत आहे. माउंटेन ड्यू पिला तर काय नको वाटलं. घे ना माउंटेन ड्यू घेऊन जा. ते कोट नाही असंच. आपण फायनली मुख्य प्रवेशद्वाराच्या इकडे पोचले. तर अशा प्रकारे हा मुख्य प्रवेशद्वार आहे, त्याचा एंट्रन्स आहे. सो आता वरती जाऊया, काय काय पुढे आहे ते एक्सप्लोर करूया. मोरले बेरलो नको. चोवीस होते काम कधी सालाच येणार आहे. आजचा शेफ दीपक शेफ कांदा कापायचा. कोकरीने कांदा कापायला लागलाय. टाक बस, नाही का होणार. काय खाता वारा पण येणार. गिरणा मत नीचे मॅगी भजी जी रेडी आहे ती आम्ही खातो. मॅगी आपली खाऊन संपले. हे भजी आणि अजून इकडे फ्राय होत आहेत. आम्ही आंबा पण आणलेला, सो मीठ मसाल्यासोबत मस्त की आंबा भजी सगळे खाऊ आणि नंतर निघूया. कुठे नेत नाही मी.
अशिरीगड शिलाहारवंशीय भोजराजाने बांधला असा उल्लेख आहे. त्यामुळे या गडाचे आयुर्मान साधारणतः 800 वर्ष आहे असे अनुमान निघते. पोचलोय आणि गडावर पोचता पोचता आपल्याला हे मंदिर दिसते. तर आपण तिकडे पाया पडून दर्शन घेतलंय आणि मंदिराच्या बाजूलाच तोफा सुद्धा आहेत आणि त्या साईडला असा पूर्ण गड आहे. तर तो आपण आता एक्सप्लोर करूया. अशेरी गडावर आपल्याला अशा प्रकारे ह्या तोफा सुद्धा बघायला मिळतात आणि ह्या तोफांचा प्रकार हा बांगडी तोफा म्हणून ओळखला जातो. अरे पडला या हा अरे छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. तर आपण
आशेरी गड हा पूर्णपणे एक्सप्लोर केला आहे आपण. त्या साईडला मंदिर होतं तिकडे सुद्धा गेलं, एक्सप्लोर केलं. तिकडे पाण्याचे टाके तलाव वगैरे आहे ते सुद्धा एक्सप्लोर केले. आणि आता आपण इकडे आलेलो आहोत किल्ल्यावर. तर तो की इकडे सदर आहे आणि बोर्डसुद्धा लिहिलं आहे की सदरेचे पावित्र्य राखा, त्याच्यावर बसू नये वगैरे. तर त्याप्रमाणे आपण ते पाळायचं सुद्धा आहे. आणि जेव्हा आपण आज किल्ला हा पूर्णपणे एक्सप्लोर केला, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतेच, तर किल्ल्याची अवस्था जी आहे ना ती अतिशय अशी बिकट झालेली आहे आणि ती पाहून आज असं खूप असं दुःख वाटते. तर किल्ला हा पूर्णपणे अजून एक्सप्लोर करू, मी तुम्हाला दाखवते की किल्ला कसा आहे इकडे, आणि नंतर मग आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. किल्ल्याच्या अवशेष करायला. पुढे थोडे आणखी खाली उतरल्यावर दरीच्या अगदी काठावर पाण्याने तुडुंब भरलेली कातळात खोदलेली 5 टाकी लागतात. आणि या 5ही टाक्यांचे पाणी पिण्यायोग्य आहे. या पुढची पायवाट थोड्या वेळात गडाच्या सर्वोच्च पठारावर घेऊन जाते. जर तुम्ही दीपक इन्फ्लुएन्सरला नोटीस केलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. काय वाटतच नाही त्या काय अजिब. सकाळी पोहोचे ना पण तिथे. जो उतरता उतरता आम्हाला रात्र झाली, म्हणजे मे बी 8 वाजले असतील. कारण आम्ही शूट करत होते आणि त्यामुळे आम्हाला जरा जास्तच उशीर झाला. बट आम्ही एकदम व्यवस्थित सुखरूप असे खाली गावात पोचले आणि त्याच्यानंतर व्यवस्थित असे घरीसुद्धा आले. तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. आता भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा.